हॅलो नमस्कार, स्वाती भोईर या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे मार्गशीर्ष गुरुवार, तिसरा गुरुवार आहे। तर आजची पूजा मांडणी मी कशी केली याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे। तर आपण मांडणीला सुरुवात करूया। तर मी सगळ्यात अगोदर स्वस्तिक काढलं आणि त्यावर हळदी कुंकू वाहिलं आणि त्यावर पाट ठेवला। तर माझ्याकडे चौरंग नाही म्हणून मी पाटच वापरते। जर तुमच्याकडे चौरंग असेल तर तुम्ही चौरंग वापरू शकता। तर माझ्याकडे चौरंग नाही म्हणून मी पाटच वापरते। तर हा पाट आहे मी ठेवला आहे आणि त्याच्यावर जे माझ्याकडे देवाचं जे वस्त्र आहे ते मी वापरणार आहे, ते पाटावरती मी ठेवणार आहे। तर तुम्ही कोणत्याही रंगाचं वस्त्र देवाचं जे वापरू शकता। तर माझ्याकडे आहे ऑरेंज कलरचं, तर मी ऑरेंज कलरचं वापरत आहे। तुमच्या आवडीचा तुम्ही कोणताही कलर वापरला तरी चालतो। जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचं असेल तर आणि लाल कलरचं असेल तर तुम्ही तेही वापरू शकता। माझ्याकडे ऑरेंज कलरचं आहे म्हणून मी ऑरेंज कलरचं वापरते। ऑरेंज आणि रेड आहे असं पण नाही की पूर्णपणे ऑरेंज आहे, ऑरेंज आणि रेड आहे। त्यानंतर मी पूर्णपणे ते छानपैकी बसवून घेतलं। पाटाभोवती पूर्णपणे छान असं बसवून घ्यायचं आहे। त्यानंतर मी कलश घेतला। कलश मी रात्री स्वच्छ करून ठेवला होता आणि त्यानंतर त्यामध्ये तांदूळ, हळदी कुंकू आणि 1 रुपयाचं कॉईन आहे ते मी टाकलं आहे। कारण आता ₹1.25 मिळत नाही, कारण बंद झाले आहेत 4 आणे, त्यामुळे आपण 1च रुपयाचं कॉईन वापरतो। त्यानंतर हळदी कुंकूची 5 बोटे कलशाला लावली, त्यामध्ये फूल टाकलं आणि जो माझा नारळ होता पहिल्या गुरुवारी दुसऱ्या गुरुवारी जो वापरलेला होता तोच वापरला। त्यानंतर आंब्याची पानं आहेत ही 5 पानं मी घेतली। त्यानंतर मी आंब्याची 5 पानं आहेत ही धुवून घेतली होती आणि ती पानं वापरली। तर पानं जी आहेत ती मागच्या साईडला आपण ठेवणार आहोत, कारण आपण नारळाला मुखवटा आणि जे ब्लाऊज पीस आहे हे। त्यानंतर मी नारळ व्यवस्थितरित्या ठेवला, कारण आपला जो मुखवटा आहे तो फ्रंट साईडला लावायचा आहे। त्यामुळे नारळाची जी शेंडी असते जी उंच नाही अशी साईड आपल्याला बघायची आहे, त्यामुळे मुखवटा आहे तो व्यवस्थितरित्या बसेल। तर मी एकदम व्यवस्थितरित्या जो नारळ आहे तो बसवला कलशामध्ये आणि त्यानंतर माझी जी पुढची मांडणी आहे त्याला सुरुवात केली। जर तुम्हाला जो नारळ आहे त्याला हळदी कुंकू लावायचं असेल तर लावू शकता, नाहीतर आपण मुखवट्याला हळदी कुंकू लावतोच। त्यानंतर तांदूळ घेतले एका प्लेटमध्ये, छोट्याशा प्लेटमध्ये मी तांदूळ घेतले आणि त्यावर कलश आहे तो ठेवला। जर तुम्हाला डायरेक्टली ठेवायचे आहेत तांदूळ तेही तुम्ही ठेवू शकता, पण मला प्लेटमध्ये ठेवायचे होते कारण पसरत नाही आणि व्यवस्थितरित्या दिसतात पण ते, तर मी प्लेटमध्येच ठेवते। त्यानंतर माझी ही पूर्णपणे मांडणी तुम्ही व्हिडिओमध्ये बघता तशीच झाली, एकदम व्यवस्थित झाली। आणि त्यानंतर मी ब्लाऊज पीस घेतलं। तर ही साडी जी आहे ती मला माझ्या मावशीने दिली होती आणि नवीनच साडी आहे, तर मी शोधताना ब्लाऊज पीस जरा वेगळा मिळावा असं मी माझ्या कबर्डमध्ये शोधत असताना मला ही साडी भेटली आणि मी चेक केलं तर याचा जो ब्लाऊज पीस आहे तो पिवळ्या रंगाचाच आहे आणि पिवळा रंग हा लक्ष्मीसाठी खूप आवडता कलर आहे आणि लाल रंग पण लक्ष्मीचा आवडता कलर आहे। तर मी विचार केला की याचं ब्लाऊज मला शिवायचंच आहे, तर मी हाच वापरते। तर मी हे कैचीने कट करून घेतलं, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। हा पिवळ्या रंगाचा ब्लाऊज पीस आहे। तर याची घडी जी आहे मी व्हिडिओमध्ये परत एकदा दाखवणार आहे। याची घडी केली, दोन्ही साईडने आपल्याला याची घडी करायची आहे। एकदम छान अशा मिऱ्या बसतील अशी घडी आपल्याला करायची आहे, एकावर एक आपल्याला घडी करायची आहे। त्यानंतर घडी करून झाल्यानंतर मी त्यावर थोडीफार इस्त्री फिरवली, त्यामुळे ज्या घड्या आहेत त्या व्यवस्थित बसतील आणि इस्त्रीने एकदम व्यवस्थितरित्या घड्या बसतात। तर माझी जी घडी आहे ती झाली होती, ऑलमोस्ट कंप्लीट झाली होती। तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता ही घडी आहे ती पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे आणि यांना मी मधून फोल्ड करणार आहे। जसं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतच आहे की हा मधून फोल्ड केल्यानंतर कशी वाटते। तर मधून आपल्याला आहे ती फोल्ड करायची आहे। या घड्या कशा दिसतात तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, त्याप्रमाणे आपल्याला मधून फोल्ड करायचे आहे, त्यामुळे आपल्या घड्या ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या दिसतील। तर माझ्या घड्या पाडून झाल्या होत्या, तर ह्या बघा मी मधून फोल्ड केलेल्या आहेत। याप्रमाणे कलशाला मी
लावणार आहे आणि त्यानंतर ज्या माझ्याकडे सेफ्टी पिन आहेत, तुमच्याकडे कोणत्याही सेफ्टी पिन असतील त्या तुम्ही लावू शकता किंवा माझ्याकडे मी तुम्हाला सांगितलं होतं की मी कोल्हापूरवरून सेफ्टी पिन आणल्यात, त्यांचं डिझाईन नथाच्या आकाराचं आहे, त्याप्रमाणे मी सेफ्टी पिना वापरल्या आणि माझी मांडणी आहे ती कंप्लीट व्हायला आली आणि मी सेफ्टी पिना एकदम व्यवस्थितरित्या जॉईन केल्या आणि त्यामुळे जी साडी आहे, जो ब्लाऊज पीस आहे तो व्यवस्थितरित्या बसला. त्यानंतर मी मुखवटा घेतला, तो धाग्याने बांधला कलशाला आणि जी वेणी आहे ती बसतच नव्हती. तर काय करू असा विचार करत असताना मी त्यावर एक्स्ट्रा धागा लावला वेणीला आणि पुढच्या साईडने कलशाला बांधून टाकला. त्यामुळे वेणी जी आहे ती पाठच्या साईडला पडणार नाही. अशा प्रकारे माझी जी मांडणी आहे ती कमीत कमी 1 तास लागला मला पूर्णपणे मांडणी करताना. तुमच्याकडे वेणी कोणत्याही कलरची असली तरी चालेल, तर माझ्याकडे पिवळ्या रंगाची होती तर मी पिवळ्या रंगाची आणली होती. व्हाईट रंगाची असेल तरीही चालते, पण पिवळा रंग हा खूप छान कलर आहे, लक्ष्मीचा प्रिय कलर आहे, त्यामुळे मी पिवळ्या रंगाची वापरली. तर माझी मांडणी आहे ती पूर्णपणे झाली होती. फक्त मला वेणी लावायची होती. वेणी आहे ती बसत नव्हती, तर एक्स्ट्रा त्याला मी धागा लावला. माझ्याकडे जो आपल्याला हार बनवतात त्याचा धागा असतो किंवा गोधडीचा धागा असतो, तो तुम्ही वापरू शकता आणि मी तो धागा वापरून एक्स्ट्रा जो धागा आहे वेणीला तो जॉईन केला आणि जी वेणी आहे ती व्यवस्थितरित्या कलशाला बांधून घेतली आणि गाठ मारली. त्यामुळे जी पाठी वेणी पडणार आहे ती पडणार नाही. त्यानंतर माझी मांडणी आहे ती कंप्लीट व्हायला आली. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, जी वेणी आहे ती मी कलशाला पुढच्या साईडला बांधली, म्हणजे जो मुखवटा बसवला आहे त्याच्या आतल्या साईडनं मी गाठ मारली. त्यामुळे वेणी आहे ती पाठच्या साईडला पडणार नाही, कारण गेल्या गुरुवारी मी वेणी आहे ती पाठच्या साईडला बांधली होती, तर ती मागे मागे जात होती आणि ते व्यवस्थित नव्हतं वाटत, म्हणून मी पुढच्या साईडला बांधली. तर ऑलमोस्ट माझी जी मांडणी आहे ती कंप्लीट झाली. त्यानंतर मी समया ज्या धुतल्या होत्या त्यांना वापरल्या, त्यांना दिवे लावले, दिवे जे आहेत ते प्रज्वलित केले. त्यामुळे तर अशा प्रकारे मी मांडणी केली. तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट करून विचारा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तर माझी मांडणी आहे ती कंप्लीट व्हायला आली.
त्यानंतर मी जी 5 फळं आणली होती ती एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि जी ओटीचं सामान होतं तेही मी घेतलं एका प्लेटमध्ये. तर 5 फळांमध्ये यावेळी मी केळं नव्हतं आणलं, तर 5 फळे मला ही डायरेक्टली मी मार्केटमधून आणली, तर त्याने केळं नव्हतं दिलं. त्यामुळे आजच्या पूजेमध्ये केळं नाही आहे. तर संध्याकाळी मी मार्केटमध्ये गेले तर नक्कीच घेईन. जर तुमच्याकडे केळ्याचं ऑप्शन नसेल तरी चालतं. 5 फळं आहेत ती कंप्लीट असली पाहिजे, फक्त 5. आणि त्यानंतर त्याच्यावर ओटीचं सामान ठेवलं मी. फुलं आहेत ती ठेवली. ओटीच्या सामानामध्ये मी गेल्या गुरुवारी किंवा पहिल्या गुरुवारी जे ओटीचं सामान आहे ते वापरलं होतं तेच वापरणार आहे. 5ही गुरुवार ते मी वापरणार आहे. त्यानंतर मी रांगोळी काढायला घेतली. जर तुम्हाला पाटाभोवती रांगोळी काढायची असेल तर तुम्ही रांगोळी काढू शकता. तर माझ्याकडे हे रांगोळीचा साचा होता, त्यावर लिहिलं होतं श्री महालक्ष्मी प्रसन्न. हाच साचा मी आज वापरणार आहे. तर जी रांगोळी आहे ती पिवळा रंग आणि लाल रंग मी वापरला आहे. तुम्ही कोणताही रंग वापरू शकता जो तुम्हाला आवडेल. अशा प्रकारे माझी जी मांडणी आहे ती पूर्णपणे व्हायला आली. त्यानंतर जे दिवे मी पेंट केले होते ते यावर ठेवले आणि माझी जी मांडणी आहे ती कंप्लीट झाली.
अशा प्रकारे माझी जी मांडणी आहे ती कंप्लीट झाली आणि माझी पूजा जी आहे त्यावर मी आरती आणि धूप दाखवलं देवीला. त्यानंतर दूध होतं ते ठेवलं. अशा प्रकारे माझी पूजा जी आहे ती कंप्लीट झाली आहे. तर तुमची पूजा कशी झाली हे मला कमेंट करून सांगा आणि अजून काही विचारायचे प्रश्न असतील ते मला कमेंट करा. नक्कीच मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकॉन हिट करा. त्यामुळे मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि तुम्ही माझ्या चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकता. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.